पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अनेक राजकीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्यात। मात्र यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे। सध्याच्या घडामोडींशी आंबेडकरांच्या जयंतीचा संदर्भ जोडून राज यांनी उत्तम भाष्य या पोस्टरमधून केलंय। नेमकं राज काय म्हणाले ते पाहूया त्यांच्याच अगदी जसंच्या तसं शब्दात। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे या देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहेच, पण या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील। पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेला प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात। ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं। त्यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या पाया आहेत। स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती, तर ते स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे। थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता। बाबासाहेब हे त्या पिढीतील या बाबतीतले अग्रणी होते। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीपातीत विभागणे, त्यांच्या नावानं जाती धर्मात फूट पाडणे, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे यांसारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील, तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो। नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्ता पिपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू। विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकार रुजवत असताना या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचितही फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे। त्या वर्गाला प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत राहील।